पण आपण 100% बोलू नाही शकत कशासाठी, पण हा रस्ता सुद्धा तो गाडाकडे, पण वरती चढाई चालू होईल आपली की थोडीशी चुकी आणि तुम्ही डायरेक्ट खाली दरीत जाल. विमानमध्ये अटॅक होतात आता आपण, तुम्ही न्यूजवरती बघत असाल, रील्सवरती बघत असाल. तर जय शिवराय मित्रांनो. तर आज आम्ही येऊन पोहोचलो आहे आज माणिकगडावर. होऊ शकता हा जो मार्ग आहे तो जातो माणिकगडावर. आणि आता आमची म्हणजे सुरुवात झाली आता ट्रॅकला जाण्यासाठी. आम्ही आता म्हणजे बेस विलेज हा ठाकूरवाडी आहे. ठाकूरवाडीतून आल्यानंतर तुम्ही इथे येऊन पोचाल आणि इथून आपला हा ट्रॅक चालू होईल. तर आता वाजले सकाळचे 7:30 झालेत. आज लय लवकर चालू आलं आहे आमचं म्हणजे ट्रेक. तर आमचे रेग्युलर आमचे सर आमच्या बरोबर आहेत. बघू शकतो समोर दिसतोय आपल्याला माणिकगड. असं वाटतं इथनं जवळ, पण तो पक्का लांब आहे. चाललं आरामात. लास्ट तुम्हाला इथंच जो तुम्हाला दिसतंय इथं घर तो लास्ट आहे. तिथं जर तुम्ही आले तर गाडी लावू शकता. तर अशी सोपी अशी पाऊलवाट आहे. इथून बघू शकता तुम्ही मार्किंग केले, सरळ जायचे. नंतर थोडाफार म्हणजे तरी अर्धा 1 तास चालल्यानंतर आपल्याला वरती चढाई चालू होईल आपली. तर आता पिकल्यात करून होऊ शकतो मी. इकडनं आलो आम्ही आता आणि हा रस्ता सुद्धा तो गाडाकडे, पण इथून गेल्यानंतर तुम्हाला परत वरती चढायला लागेल. तो मधीतून एक शॉर्टकट जातो. हा इथून हा जो जातो शॉर्टकट जातो मधीतून. पण बरेच जण इथे रस्ता विसरतात. तर विसरण्याचं असं काही कारण नाही, कारण की सोपा रस्ता आहे. फक्त जरा रोड लक्ष ठेवा तिकडून आपल्याला जायचे ते. तर आता आम्ही या पहिल्या टप्प्यावर आलो आहे. पहिला टप्पा आणि समोर दिसतं आपल्याला माणिकगड. तर आता हा छोटासा आपण डोंगर चढून आल्यानंतर इथे येऊन पोचतो. आता आम्ही इकडनं आलो आहे आणि तुम्ही इथनं आल्यानंतर समोर बघू शकता जांभिवली लेक आहे. आणि इथनंच आपल्याला पुढे जायचे. तर ऑलमोस्ट 1 तास ट्रॅक केला, म्हणजे एकदम चालत आलो आहे. आता पायथ्याला येऊन पोचले. समोर दिसतं माणिकगड. आणि इथनं आलो आम्ही आता असा इथं पूर्ण, आणि इथनं आता आपल्याला इकडं जायचं. तर तरी एवढाच आम्हाला 1 तास गेला करण्यासाठी. म्हणजे चालायचं होतं सिंपल एकदम पाऊलवाट आहे, सरळ चालत जायची. आणि इथून तरी कमीत कमी 1 तास, 1 तास पण नाही लागणार, तरी अर्धा तास तरी म्हणजे धरून चालू शकतो, कारण की समोर आपल्याला पूर्ण फिरून जायचे. तर इथून बघू शकता तुम्ही सह्याद्रीचा मस्त असा व्ह्यू. सर जरा बसलेत पाणी बिणी पित आहेत. तर काय विचार काय आता इथून पुढे? मॅक्स अर्धा तास आपल्याला कव्हर करायचं. त्या ऊन व्हायच्यात आपण तो कव्हर झाला पाहिजे. आणि आता पुढे आपला होईल का ट्रॅक? पुढे 100% एप्रिल मे 100% आपल्या गाड्यांची मग ती चालूच ठेवायची आपल्याला, ती कधी बंद नाही करायची. आणि पावसाळ्यात तर अजून मजा येईल. हो, पावसाळ्यात भारी भारी एकदम, म्हणजे पावसाळ्यात जी मजा आहे गड ट्रॅक करण्यासाठी ही वेगळीच. तर इथनं आता आम्ही तसं बसले, मस्त असं व्ह्यू बघतो इथनं आम्ही. तर आता थोडा बसतो आणि इथनं आता परत आपला वरती जाण्यासाठी प्रवास चालू करू. मित्रांनो, पुढचा प्रवास सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला. तुम्हाला समोर दिसत असेल, तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही, तुम्हाला एकदम अंगठ्यासारखी एक गोष्ट दिसत असेल समोर. तो म्हणजे कर्नाला फोर्ट, जो आम्ही लास्ट टाइम गेलो होतो. आणि त्याचा व्लॉग मी अपलोड केला आहे. तो नसेल बघितला जाऊन बघा एकदा तुम्ही. आणि बघा ना तुम्ही, एकदम धुक्याने तो खाली हे झाला आहे आणि पूर्ण एक थोडंसं असं अंगठ्यासारखं दिसतं आपल्याला. बघू शकता हा कर्नाला फोर्ट आहे, जो आम्ही लास्ट टाइम ट्रेक केला होता. तर अशी काही इथं पाऊल वाटेल बघू शकता, एकदम छोटी छोटीशी आहे इथं. एकदम म्हणजे काहीच घाई करू नका, एकदम आरामात चाला, कारण घाई करण्याचा काही विषय नाही. कारण बघू शकता तुम्ही एकदम छोटीशी पाऊल वाटे. तिकडे पुढे येऊन बघू शकता तुम्ही, कारण की थोडीशी चुकी आणि तुम्ही डायरेक्ट खाली दरीत जाल. इथून तर बघू शकतो मी किती छोटीशी वाट आहे आणि ती अशी जाते पुढे. तर मित्रांनो, तिथनं आलो आम्ही आता वरून खाली आलो ना. आता हा स्ट्रेट रस्ता सरळ जातो वरती. तर आता इथे येऊन पोचलोय. पूर्ण ही खिंड पार करून इथून आलो असं, तो पूर्ण वरती जाऊ.
पूर्ण तसा तिकडनं फिरत 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 असं करत करत आता इथून वरती आलो आहे. आता इथून वरती जायचे. पूर्ण इन्क्लाईन आहे, थोडीफार सपाटी पण नाही इथे. आता सपाटी डायरेक्ट वरती गेल्यावरच असेल. तर चला वरती भेटतो तुम्हाला. तुम्ही मित्रांनो आता वाट दिसायला सुरुवात झाली, म्हणजे आपण बरोबर मार्गावर इथनं वाट चालू आली. आता चला वरती जातो. फायनली आता पुढे बुरुजाची तटबंदी दिसायला सुरुवात झाली. बघू शकता तुम्ही वरती बुरुजाची तटबंदी दिसते आपल्याला. तर मित्रांनो फायनली आता प्रवेशद्वाराची इथे येऊन पोचलो आहे. बघू शकता तुम्ही. तर प्रवेशद्वाराची इथून आता आम्ही आलो आहे. समोर तुम्हाला दिसू शकतं श्री क्षेत्र माणिकगड. याचं पूर्ण हे दिलं आपल्याला की कुठे कुठे काय काय एकदा तुम्ही बघून घ्या. थोडा पुढं चालल्यानंतर आपल्याला पहिला पाण्याचा टाका लागतो. मला दाखवतो. बघू शकता आम्ही आलो आहे. पहिला पाण्याचा टाका लागला आपल्याला. पुढं दिसते तटबंदी. ही पुढं तटबंदी, वरती बुरुज आहेत पण ते ढासळले आहेत. बघू शकतो मी थोडीफार तटबंदी राहिली आहे त्यांची. आता चाललो आम्ही हलू हलू पुढे चाललो आरामात सर. तर बघू शकता पाण्याचा टाका आहे पण पाणी नाही याच्यामध्ये. पूर्ण ही बघू शकता ही तटबंदी पूर्ण अशी तटबंदी होती पण ती पूर्ण ढासळली. बघू शकता मी खाली दगडी कोसळल्यात. अशी पूर्ण ही तटबंदी होती इथनं, पण ती पूर्ण आता कोसळलेली आहे. असं फिरत 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 आम्ही आलो आहे आता. इथनं असं वरती चाललो आहे आता. पूर्ण वरती येऊन पोचले आता माणिकगडाच्या. आणि इथून आल्यानंतर आपण सरळ चालल्यानंतर आपल्याला दिसतो पुढे एक चुन्याचा गाणं आहे. आपण बघू शकतो मी. म्हणजे हा चुना जो आहे तो पिसण्यासाठी वापर केला जायचा. म्हणजे जुन्या काली जेव्हा आपल्या तटबंदीसाठी चुना आणि गूळ याचा वापर केला जायचा, तो याच्यामध्ये मिक्स करायचे पूर्ण. बघू शकता तुम्ही असं काय. आणि समोर आपल्याला दिसतंय, हा समोर दिसत असेल पुढे गणेश दरवाजा आहे. मग त्याच्या इथे जाऊ आता. असा इथनं करत 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 पूर्ण असं आलो इथे चुन्याच्या गाण्याची इथं आलो. आणि इथून आता पुढे आपण जाऊ. गणेश दरवाजा दिसत असेल तुम्हाला, मंदिरसुद्धा आहे पुढे. तर महाराजांचं दर्शन घेतलं आम्ही आता. बघू शकता महाराजांचं मंदिर आहे इथे समोरच. आणि इकडे एक प्रवेशद्वार आहे आणि पुढेच आपल्याला गणपती दरवाजा दिसू शकतो, आपला गणेश दरवाजा. आणि पूर्ण ही तटबंदी आहे. इकडनं आम्ही आलो आता प्रवेशद्वाराकडून. म्हणजे हा पण रस्ता असावा म्हणजे येण्यासाठी, की हा एक प्रवेशद्वार आहे. इथून असं काहीतरी आपल्याला व्ह्यू मिळतोय. बघू शकता तुम्ही. गडकिल्ल्यांची वार्ता येतात आणि पुरं आणि असे भरपूर आता प्रसंग घडत आहेत की मनपसंत अटॅक होत आहेत. आता आपण तुम्ही न्यूजवरती बघत असाल, रील्सवरती बघत असाल, तर शक्यतो मस्ती तर करूच नका वर दिसल्यावरती ते. आणि जर दिसले असे चालत असतील तर एका जागी शांत बसून राहा. आता आम्ही निघू इथून थोड्या वेळ, कारण की आता बघू शकता सूर्य हा माथ्यावर यायला सुरुवात झाली आहे. तर जेवढं लवकर आम्ही खाली उतरायला सुरुवात करू तेवढं चांगलं आहे. तर चला पुढे जाऊ ना प्रवेशद्वारची. आणि पुढेच हा गणेश दरवाजा दिसत असेल तुम्हाला. इथे एक मस्त असा दरवाजा आहे, वरती गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि इथून आता आपण पुढे जाऊ. आणि पुढे असा इथून एक वाडा बघू शकतो तुम्ही, वाड्याचे अवशेष. इथून अशा पायऱ्या आहेत. हा पूर्ण वाडा आहे, बघू शकता भला मोठा असा वाडा आहे. त्याच्यावरती आल्यानंतर आपण बघू शकता अशी काही इथे प्रकारे अशी गोष्ट दिसते. तरी पूर्णपणे आपण 100% बोलू नाही शकत कशासाठी, पण जसे स्ट्रक्चर हा जो दिसतोय आपल्याला त्या प्रकारे ते हेच वाटतंय की म्हणजे आंघोळीसाठी स्नानासाठी वापरला जावा. तर आता इथं तलावाच्या इथे येऊन पोचलो आम्ही. सर्वात मोठा तलाव आहे हा गडावरती, बघू शकता. पाणी पण आहे याच्यामध्ये. इथे सुद्धा छोटासा टाक आहे पाण्याचे. असं फिरून मंदिरापासून प्रवेशद्वारापासून पूर्ण गणेश दरवाजापासून तसे फिरून हा वाडा बघू शकतो मी. वाड्याच्या इथून सर्वात मोठा तलाव बघून तर पूर्ण, आणि समोरच हा समोर बुरुज आहे. आणि नंतर पूर्ण असं फिरून आलो आहे आम्ही आता इथे पायऱ्यांच्या इथे. तर आता आम्ही बुरुजाच्या इथून आलो आहे. या रस्त्यावरून बुरुजाच्या इथून आल्यानंतर आपल्याला दिसते महादेवाचे मंदिर आहे समोरच. तर आता महादेवाचे दर्शन घेऊ आणि आता वरती जाऊ. वरती सुद्धा अवशेष आहेत. तर ते येऊन पोचलो आहे. आणि त्याच्या पुढे तो दिसला तुम्हाला, पुढे एक पाण्याचं टाक आहे आणि इथे शिवमंदिर.
महादेवाच्या मंदिराच्या इथून येऊन आपण आता पोहोचलो आहे वाड्याचे अवशेष. समोर वाड्याचे अवशेष आहेत. आता तिथे मग चाललो आहे आम्ही. तर आता आमचा परतीचा प्रवास हा सुरू होईल इथनं. तर मित्रांनो, आता आम्ही पूर्ण माणिकगड हा एक्सप्लोर करून आले. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर ब्लॉगमध्ये काय आवडलं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मी भेटतो तुम्हाला एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.